तर नमस्कार मंडळी, आज सकाळच्या पाळी आमच्या बापलेकांची मस्तपैकी एकदम फर्स्ट क्लासमध्ये लवकर अंघोळ झाली. त्यानंतर मग मोनिकानं केल्या होत्या शेवया. आमच्या गावच्या साईडला याला बोटवा म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की आपल्याकडे सांगा. त्यानंतर मग आद्विकसाठी आम्ही बनवला असा मोठा बंगला त्याच्या बुक्सपासून. ते बघून आद्विक म्हणाला, छान आहे पप्पा, एकदम सुंदर. त्यानंतर मग आम्ही दुपारचं जेवण केलं. दुपारच्या जेवणामध्ये आम्ही केलं होतं चिकन आणि आपल्या ज्वारीच्या भाकरी. ज्वारीच्या भाकरीला टाकली चिकनच्या कालवामध्ये पोहायला आणि मस्तपैकी अशी चुरली आणि पहिला घास असा घेतला. एवढा भारी का नाही, एकदम आपला सातारचा झणझणीत ठसका लागला कालवणाला. दुपारची मस्तपैकी झोपे ते काढून झाल्यानंतर आम्ही निघालो बाहेर फेरफटका मारण्यासाठी. आमचं ठरलं की आता काहीतरी बाहेरूनच मस्तपैकी चमचमीत खाऊन यायचं. पण बाहेर आम्हाला कुठं वडापाव इथे दिसला नाही, त्याच्यामुळं मग नाईला जाऊन आम्हाला घ्यावं लागले मोमोजचं पार्सल घेऊन आम्ही घरी आलो. मस्तपैकी खाल्ल्या. मोमोची चटणी एक अत्यंत मस्त होती मित्रांनो. मोमोचा पूर्ण खेळ त्याच्या चटणीवरती असतो असं आम्हाला वाटतं. तुमचं याच्यावरती मत आहे ते नक्की आम्हाला सांगा. त्यानंतर मग अजून भूक लागली. मग मोनिकाने परत केली मग अंड्याची पोळी आणि भाकरी. ती मग आद्विकनं आणि मी खाल्ली. आद्विकला पण आपल्या भाकरी लई आवडती खायला, सातारचं पोरगा असल्यामुळं. तर व्हिडिओ एकंदरीत कसा वाटला ते आपल्याला नक्की सांगा. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.